तयार झाली आपली गरमागरम आणि मसालेदार मसुराची आमटी। खूप छान लागते, नक्की बनवा। गुड इव्हनिंग फ्रेंड्स, कसे आहात? आज मी भातासोबत बनवत आहे मसुराची आमटी। मसुराची आमटी बनवण्यासाठी इकडे मी हे बघा 2 वाटी मसुराची डाळ, टोमॅटो, थोडंसं तेल आणि हळद टाकून मी मऊसर शिजवून घेतलेलं आहे। इकडे आहे वाटण, कांदा आणि खोबऱ्याचं वाटण आहे। इकडे कापलेला कांदा आहे। इकडे कढीपत्ता आहे आणि 10-12 पाकळ्या लसूण आहेत। आपल्याला आणखीन हिंग, हळद, गरम मसाले लागणार आहेत आणि फोडणीसाठी तेल लागणार आहे। आता मग आपण आमटीला फोडणी मारूया। फोडणीसाठी इकडे मी 2 चमचा तेल घेतलेलं आहे। तेल गरम होईल। तेल गरम होतंय तोपर्यंत इकडे मी डाळीला रवीने घोटून घेते। रवी घ्यायची आणि डाळीला अशी घोटून घ्यायची। आपण ताक कसं बनवतो त्याच पद्धतीनं डाळ आपण घोटून घेणार आहोत। त्यामुळे काय होतं, आमटी घट्ट होते आणि डाळीची चव सगळ्या आमटीला लागते। तेल गरम झालेलं आहे। पहिल्यांदा घालूया मोहरी, जिरं, हिंग। हिंग मी शिजताना हळद, हिंग आणि तेल घालून डाळ शिजवली होती। फोडणीत ही थोडीसं घालायचा। आता मी कांदा, लसूण आणि कढीपत्ता तेलामध्ये घातलेला आहे। आपण हे सगळं छान तळून घेऊया। खरपूस तळून घ्यायचं। फ्रेंड्स, फोडणीसाठी मी ना पातेलं वापरलेलं आहे। ॲल्युमिनियमचं पातेलं आहे, चपटं पातेलं। तर आपण तेच वापरायचं, फोडणी छान बसते आणि स्टीलच्या पातेल्यात फोडणी लवकर करपते। त्यामुळं ॲल्युमिनियमच्या पातेल्यातच तुम्ही फोडणी घाला। या पातेल्याला लंगडी बोललं जातं। असं चपटं पातेलं ना भांड्याच्या दुकानात विकत मिळतं, ते मी आणलेलं आहे। माझं खूप जुनं आहे। तळून झाला की लगेच घालूया आपण तिखट। घाटी तिखट आहे ते घालूया। तिखट हे कधी पण तेलामध्ये तळून घ्यायचं, त्यामुळे तरी छान होते। गरम मसाला, धना जिरा पावडर। आत्ता घालूया कांदा खोबऱ्याचं वाटण। मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं त्यामुळे त्याचा बर्फ झाला। आपण छान तळून घेऊया। हळद घालूया। फोडणी छान तयार झालेली आहे। हे बघा, खोबरं भाजून खरपूस वास सुटलेला आहे। आत्ता आपण घालूया मसूर डाळ। शिजवून घोटून घेतलेली मसूर डाळ आहे। तुम्ही याच्यामध्ये मिक्स डाळीही घालू शकता। मी मूग डाळ थोडीशी घातलेली आहे। 1 वाटी मसूर डाळ आणि पाव वाटी मी मूग डाळ घातली। दोन्ही डाळीच्या चवी छान लागतात। तुम्हाला ज्या प्रमाणात पाणी घालायचं त्या प्रमाणात घालून घ्या। आमटी म्हटलं की थोडीशी पातळ असते। आता चवीपुरतं मीठ घालूया। चवीसाठी थोडंसं मी तूप घालते। हे बघा, छोटा चमचा अंदाजे। तुपामुळे ना आमटीला एक वेगळी छान चव येते।